पुढची बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यातील कळवा विटावा पुलाखाली कंटेनर अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला वळवण्याचं काम आता वाहतूक विभाग करतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? अजूनही ही वाहतूक कोंडी असल्याची माहिती समोर येते, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून विटावा, कळवा आणि ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे विटावा पुलाखाली एक मोठा लांबलचक कंटेनर अडकला आहे। पाहू शकतात मोठ्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। मोठ्या रांगा या कळवा ब्रिजवरती आपल्याला दिसून येत आहेत। कळवा खाडी पुलावरती हा जो मोठा ब्रिज आहे त्यावरती एका मागोमाग दोन्ही तर्फे जे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय देखील आहे, त्याच्यावरती देखील फटका बसत आहे। अनेक रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी जात असतात। तसेच कळवा शहर असेल, विटावा असेल, तसेच नवी मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दिशेने या ठिकाणी कंटेनर जो तो अडकलेला आहे आणि त्याला वळवण्याचं काम वाहतूक विभागाकडून केलं जात आहे। मात्र गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून हे कंटेनर काढण्याचं काम जे सुरू आहे, मात्र त्याच पाठोपाठ मोठी वाहनांची रांग जी आहे ते लागलेली आहे। पाहू शकतो आपण कळवा ब्रिजवरती हे दृश्य आपण दाखवू शकतो कशा प्रकारच्या वाहनांच्या रांगा 2 ते 3 किलोमीटर लागलेल्या आहेत। नवी मुंबईच्या दिशेने हा जो कंटेनर जात होता त्याची उंची जी आहे ती मोठी होती। आता विटाचा जो पूल आहे रेल्वेचा, नक्कीच हा नाहक मनस्ताप वाहन चालकांना आता सहन करावा लागतोय।